हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी भरपूर दिवसानंतर ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत आहे. तर मी आता ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आहे. तर ते ब्लाऊज आहे 36 मापाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज. त्यासाठी आपण आता कटिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी मी उंचीचं माप टाकून घेतलं. ब्लाऊजची उंची आपली तयार आहे 14. मग मी इथे 15 इंच उंची टाकून घेतली. 6 इंच शोल्डर, 6 इंच मुंढा, छातीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग 9 अधिक 2 इंच आणि कमरेचा चौथा भाग 7.5 अधिक 1 इंच अधिक 2 इंच हे मी ब्लाऊजचं माप टाकून घेतलं. त्यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच तिरकस रेषा देऊन त्याला मुंड्याचा आकार हा देऊन घेतला आणि गळा रुंदी ही 3 इंच गळा रुंदी आणि गळ्याचा आकार हा आपण नंतर देणार आहोत, कारण की ते डिझायनर ब्लाऊज आहे, म्हणजे ते रेडीमेड त्याच्यावर डिझाईन आहे ना, म्हणून गळ्याचा आकार कसा देता येईल आपल्याला नंतर ब्लाऊज पीस कटिंग करताना समजेल. हा आता आपला बॅक पार्ट झाला आहे. आपल्या फिटिंगच्या ठिकाणी ते 2 इंच आपण मार्जिन दिलेलं आहे ना, तिथे आपण अर्धा इंच असं वरच्या बाजूने कट करून घ्यायचं. आता आपण फ्रंट साईड ही ड्राफ्टिंग आणि कटिंग करूया. त्यासाठी आधी मी शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर उंची अधिक 1.5 इंच म्हणजे 14 तयार आहे. त्याच्यात आपण 1.5 इंच ॲड करून 15.5 अशी उंची घेऊया. आणि कमरघेरचा चौथा भाग आहे 7.5. त्याच्यात आपण 2 इंच मार्जिनचे आणि 2.5 इंच टक्ससाठीचे आपण ड्राफ्टिंग करून घेऊया. आता आपण शोल्डरचं माप जे दिलं होतं 6 इंच, त्याचबरोबर मुंड्याचं मापही 6 इंच देऊन घेऊया. छातीचा चौथा भाग म्हणजेच 9 अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनसाठी अशी मार्किंग करून घेतली आहे. सर्व बाजूने जोडून घेऊया व्यवस्थित. मुंड्याचा आकार देताना आपल्याला 1 इंचावर तिरकस रेषा देऊन मध्यभाग काढून अशा आतल्या बाजूने 2 रेषा मार्किंग करून आणि अशा प्रकारे पुढच्या भागासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. 3 इंच गळ्याची रुंदी आणि आता बस्ट पॉईंट देण्यासाठी आपल्याला 10 इंच वरच्या बाजूने 10 इंचावर अशी आपल्याला मार्किंग करायची आहे. आणि सरळ रेषा देऊन आपल्याला असा मुंड्याच्या आकारामध्ये प्रिन्सेस कटचा आकार देताना असा तिरकस जोडून घ्यायचं आहे. जे आपण 2.5 इंच इथे मार्किंग केलं होतं तेच 2.5 इंच आपण मार्किंग करून वरच्या बाजूने 2.5 इंचावर मार्किंग करायची आणि अशा प्रकारे गोलाकार असा प्रिन्सेस कटचा आकार हा देऊन घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते. आणि आपण जिथे मार्जिनसाठी 2 इंच दिलं आहे ना, तिथे आपण अर्ध्या इंच असं वरच्या बाजूने अशी मार्किंग करायची आणि आयपट्टी हुकपट्टीच्या साईडने अर्धा इंच अशा वरच्या बाजूने मार्किंग करून घ्यायची. आता ही सर्व बाजूने ड्राफ्टिंग करून झाले आहे. आपण पुढच्या भागासाठीही गळ्याचा आकार दिलेला नाही, कारण की आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना, ते डिझायनर असल्यामुळे आपल्याला त्या डिझाईन बघूनच गळ्याचा आकार कसा ठरवायचा आहे ते ठरवावं लागणार आहे. म्हणून आता आपण अस्तर आधी कटिंग करून घेतलं आहे. आता आपण हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया. प्रिन्सेस कटचे व्यवस्थित अशी कटिंग करून घेऊया. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट आपले कटिंग झालेले आहेत. आपण आता स्लीव्स कटिंग करून घेऊया. स्लीव्स कटिंग करून घेताना आपल्याला जेवढे आपली छातीचा भाग आहे ना, तेवढीच आपल्याला रुंदीही लागते. बाही कटिंग करताना ना माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली, म्हणून मी ते नंतर बघितलं आणि मग तेवढा व्हिडिओ हा आलाच नाही. तर आपण आता मेन फॅब्रिकवर डायरेक्टली कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी बघा किती कसरत करावी लागते ना, का म्हणून हे लोक मेन फॅब्रिकवर असे डिझाईन देतात काय माहीत. कटिंग करताना ना भरपूर असा त्रास होतो. जे कटिंग करणारे आहे त्यांनाच माहिती आहे, कारण की गळ्याचा आकार जो त्यांनी दिलेला असताना तो हा प्रॉपर बसत नाही, कारण की त्याची गळा उंची ही जास्त असते. तेवढे आपण म्हणजे कोणी वेअर करतं कोणी करत नाही, म्हणून ते ब्लाऊज कटिंग करताना भरपूर त्रास होतो. तर प्लीज जे आहेत ना, म्हणजे मेन फॅब्रिकवर डिझाईन ऑलरेडी देतात त्यांच्यासाठी विनंती आहे की अशी म्हणजे मेन फॅब्रिकवर डिझाईन देत जाऊ नका, कारण की ते कटिंग करताना भरपूर असे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. बघून घ्या कशी डिझाईन आहे दोन्ही बाजूला, पण गळ्याच्या आकारामुळे ते जमणार नाही आहे. तरी मी त्याच्यातून भरपूर
प्रयत्न करून अशी व्यवस्थित डिझाईन सेट केलेली आहे. मी नंतर तुम्हाला ते वेअर केलेल्या ब्लाऊजची फोटोही टाकून देईल. आता मी जे पार्ट्स आहेत ना, म्हणजे बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, स्लीव्स, हे सगळं आधी वेगवेगळं करून घेते आणि त्यानंतरच मग मी ते अस्तर ठेवून कटिंग करणार आहे. फ्रंट पार्ट आणि आता बॅक पार्ट हे दोन्ही, हा फ्रंट पार्ट आहे आणि तो जो आधी कट केला तो बॅक पार्ट होता. हे दोन्ही कट करून घेतलेले आहेत आणि तसेच स्लीवही आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत, कारण की ते स्लीवचं जे सेंटर तो पॉईंट आहे ना डिझाईनवर, तो आपल्याला व्यवस्थित जागेवर आला पाहिजे. म्हणून एक एक असं आपण जे नॉर्मली स्लीव्ज आपण 4 फोल्डमध्ये 2 फोल्डमध्ये कटिंग करतो आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट असतं ते आपण 2 फोल्डमध्ये कटिंग करतो ना, तर तसं हे डिझायनर कापडावर आपल्याला सिंगल मटेरियलमध्येच आपल्याला कटिंग करायची असते, नाहीतर मग त्याची डिझाईन जी आहे ती विस्कट होऊ शकते. म्हणून तुम्हाला स्लीवची कटिंग जर बघायची असेल ना, तर आपल्या चॅनलवर अजूनही व्हिडिओ आहे, तिथे मी स्लीवची कटिंग वगैरे पण दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही आपले व्हिडिओ हे बघू शकता. आता आपण सर्वात आधी बॅक पार्टची स्टिचिंग करणार आहोत. त्यासाठी बघा, मी असं जे एक्स्ट्राचं कापड जास्तचं आहे ना, तर त्याला मी आधी काठ हे अटॅच करून घेते, कारण की जो डिझायनर पार्ट होता ना त्या व्यतिरिक्त ना हे काठ जास्तच उंचीचे होते, म्हणून हे काठ आधी मी कट करून घेतले आणि ते जे एक्स्ट्राचं मटेरियल आहे त्याच्यावर हे अटॅच करून घेतलेले आहेत. त्याच्यावर व्यवस्थित अशी दाब शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर आपण आता अस्तरवर गळ्याची मार्किंग ही करून घेणार आहोत. तीन इंच रुंदी, 10 इंच उंची. मी हे ब्लाऊज पॅडेड शिवणार आहे, म्हणून गळ्याची उंची जर जास्तही घेतली असती तरी चालली असती, पण मला जास्त गळा असा मोठा आवडत नाही वेअर करायला, आणि हे ब्लाऊज माझंच आहे म्हणून मी फक्त 10 इंचाचीच उंची घेतली याच्यामध्ये. तुम्हालाही जर अशाच गळ्याचं ब्लाऊज जर कटिंग करायचं असेल किंवा स्टिचिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित पूर्णपणे बघा, तुमच्या लक्षात येईल. साडी खूपच नाजूक आहे ती, म्हणून त्याचं कापड आहे ना खूप सुळसुळीत आहे, म्हणून ते स्टिचिंग करताना भरपूर असे प्रॉब्लेम येत होते. जितकं दिसायला छान असेल ना तितकंच ते घडवायलाही उशीर लागलेला असतो, हे तर महत्त्वाचं आहेच. कोणतीही सुंदर दिसणारी वस्तू ही सहजासहजी घडलेली नसते. त्याचप्रमाणे आपल्याकडे जेव्हा ब्लाऊज द्यायला येतात ना कस्टमर, तेव्हा ते काय सांगतात माहिती आहे, की तुम्हाला काही जास्त टेन्शनची गरज नाही आहे, आमच्या ब्लाऊज पीसवर आहे ना ऑलरेडी डिझाईन दिलेली आहे,
पण त्यांना हे माहिती नसतं की ते ऑलरेडी डिझाईन असलेलं ब्लाऊज किती अवघड असतं आणि त्याला कटिंग करताना स्टिचिंग करताना किती डोक्याला ताप होतो ना हे त्यांना माहिती नसतं. म्हणून ते सहज बोलून जातात की तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ब्लाऊज पीसवर ऑलरेडी डिझाईन आहे म्हणून. तर तुम्ही जरा म्हणजे साडी घेतानाच जेव्हा साडीमध्ये पीस असतं ना तेव्हाच बघून घेत जा की त्याच्यावर डिझाईन नसायला पाहिजे, कारण की त्याच्यावर डिझाईन जर असेल ना तर टेलर लोकांना ते शिवताना खूप प्रॉब्लेम येतात आणि कधी कधी तुमचं ब्लाऊजही बिघडू शकतं त्या डिझाईनमुळे. आता आपण जे एक्स्ट्राच्या कापडवर काठ आपण जोडून घेतले होते ना त्याच फॅब्रिकवर मी आता अस्टर हे गळ्याच्या पार्टने जॉईन करून घेतलेलं आहे. त्याला असे बारीक बारीक आपण नॉचेस देऊन घ्यायचे. नॉचेस दिल्यानंतर आपण अस्तर हे उलट्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि त्याच्यावर अशी दाब शिलाई गळ्याला मारून घ्यायची. आपल्याला जिथे ज्या गळ्याचा आकार द्यायचा असतो ना, जिथे आपले जे पॉईंट येतात ना म्हणजे कॉर्नर वगैरे येतात तिथे आपल्याला सुई ही आतमध्येच ठेवायची असते आणि त्यानंतर कापड फिरवायचं असतं. असं केल्याने ना गळ्याचा आकार अगदी छान व्यवस्थित येतो. गळ्याचा आकार गळ्यावर आपल्याला दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला सर्व बाजूने अशी स्टिचिंग हे करून घ्यायचे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बाजूनेच आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरला व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली. त्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं व्यवस्थित. कधीही कापड कट करताना ना जे मेन फॅब्रिकचं कापड जास्त आहे ना ते कट करायचं असतं, कारण की आपण अस्तर कट करताना हे मेजरमेंट घेऊन कट केलेलं असतं आणि त्यानंतर आपण जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ते अस्तर ठेवून आपण कटिंग आणि स्टिचिंग केलेली असते ना, तर ती फॅब्रिक कोणतंही म्हणजे कट करताना ना जे मेन फॅब्रिक आहे ना जास्त तर तेच कट करायचं. अस्तर जर जास्त येत असेल तर अस्तर कट करायचं नाही, कारण की अस्तर हे आपण प्रॉपर मेजरमेंटने कट केलेलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत बॅक पार्टला. त्यानंतर आपण जे गळ्याच्या आकारावरती डिझाईन दिलेली होती ना ती डिझाईन आपण अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहोत. म्हणजे ती डिझाईन आपल्याला कामातही आली पाहिजे आणि गळाही चांगला दिसला पाहिजे अशा याच्याने. ते डिझाईन आपण कट करून घेतलेली आहे ना त्याला अशी व्यवस्थित साईडला शिलाई मारून घ्यायची.